याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 7 वचन आपण वाचूया. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 7 वचन आपण वाचूया. या ठिकाणी असं देवाचं वचन सांगत आहे की म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. आता देवाच्या प्रिय लोकांनो, आज या ठिकाणी आपण म्हणतो आहोत, देवाचं वचन ऐकत आहोत. देवाच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. आता देवाच्या अधीन होणं म्हणजे काय आहे? या वचनाचा मुख्य अर्थ काय आहे? आपण या वचनाचा अर्थ काय ऐकतो आहोत? देव आपल्याशी काय बोलत आहे? आपण देवाच्या इच्छा, जी देवाची इच्छा आहे, जी देवाने दिलेला अधिकार आहे, देवाला आपल्यावरती अधिकार आहे आणि त्या देवाला आपण शरण गेलं पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देवाला शरण जाणं, जेव्हा आपण देवाशी जवळीक जातो, त्याचा संबंध आपल्या जवळ येतो, देवाच्या जवळ आपण जातो आणि मग आपण आपल्या जीवनातील सर्व गोष्टी आपण ऑटोमॅटिक आपल्या ज्या पापमय गोष्टी आहेत, ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी अशा आहेत, त्या ऑटोमॅटिक आपल्यामधून निघून जातात आणि शैतानाच्या त्या गोष्टी असतात. कारण की देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की जगाशी मैत्री, परमेश्वराशी वैर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की शैतानाला अडवायचं म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे? वचन आहे. वचन म्हणजे आपल्याला ते हत्यार आपलं आहे, ती तलवार आपली आहे. आणि म्हणून आपण आपल्या वचनामध्ये देवाच्या जवळ आपण असणं पाहिजे आहे. देवाचं वचन आपल्यामध्ये खंबीरपणे असणं पाहिजे आणि आपण देवाच्या वचनामध्ये आपण खंबीर झालं तर आपल्याला शैतानासंगती प्रतिकार करता येईल. प्रेज द लॉर्ड. शैतानाशी आपल्याला प्रतिकार करता येतो, तेव्हा शैतान हरतो. शैतानाला आपण विजय मिळवून देऊ शकत नाही. का? की देवाचं वचन आपल्या जवळ आहे, देवाचा शब्द आपल्याकडे आहे, देव आपल्या बरोबर. तो म्हणतो तुम्ही देवाच्या अधीन व्हा. याकोब या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही देवाच्या अधीन व्हा. देवाच्या अधीन होणं म्हणजे देवाला आपल्या अंतःकरणामध्ये जागा देणं, आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवणं, आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशूला जागा देणं. देव पवित्र आहे तर आपण देखील पवित्र असणं गरजेचं असं आहे. आपलं जीवन पवित्र असणं गरजेचं असं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की तुम्ही देवाच्या अधीन व्हा, म्हणजे ऑटोमॅटिक शैतान तुमच्यामधून पळून जाईल. शैतान तुमच्यामधून पळून जाईल. कारण की आपण जर आपल्या देवाच्या अधीन व्हा म्हणजे काय आहे? स्वतः आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये अहंकार असतो, घमेंड असते. या सर्व काही गोष्टी या अहंकाराच्या गोष्टी आहेत, शैतानाकडल्या गोष्टी आहेत. आणि मग ज्या वाईट काम आपण करतो, आपल्यामध्ये जगिक जीवनामध्ये आपण चालत असतो, थोडी प्रार्थना करतो आणि परत नंतर दिवसभर आपण जगिक गोष्टीमध्ये गुंततो. परंतु या अशा गोष्टी नाही. या अशा गोष्टीपासून आपल्याला देवाचं वचन सांगतं आहे तुम्ही अलिप्त व्हा, देवाजवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. नाही का? वचनाचं पालन करायचं आहे, देवाच्या आज्ञांचं पालन करायचं आहे. जेव्हा आपण देवाच्या आज्ञांचं पालन करतो आहे, नाही का, जेव्हा आपण देवाच्या आज्ञांचं पालन करतो आहे, त्यावेळेस देव आपल्याला ऑटोमॅटिक तो संरक्षण देत आहे. तो आपल्याला ऑटोमॅटिक आपल्यामधला शैतान पळून जातो आहे, नाही का? आणि म्हणून देवाच्या लोकांना या वचनामधून आपल्याला हाच अर्थ पाहायचा आहे की देव म्हणतो की तुम्ही, याकोब त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, तुम्ही
देवाजवळ या, म्हणजे तुमच्या सैतान पळून जाईल, तुम्हाला सैतानाला अडविता येईल, त्याला तुम्हाला प्रतिकार करता येईल. त्याचं वचन तुमच्यामध्ये आहे. वाईटाचा त्याग करा, वाईटाचा आपल्याला ऑटोमॅटिक शैतान काय करत असतो, ऑटोमॅटिक वाईट विचारामध्ये टाकत असतो, मोहामध्ये टाकीत असतो, संकटामध्ये टाकत असतो, परीक्षामध्ये आपल्याला शैतान टाकत असतो. परंतु आपल्याला देवाचं वचन म्हणत आहे, नाही का, आपण देवाचं वचन म्हणतो, आपण पाहतो देवाचं वचन म्हणतो, तू खंबीर हो, हिम्मत धर, नाही का. म्हणून आपण खंबीर असलं पाहिजे आहे. आपण देवाच्या वचनामध्ये खंबीर असणं गरजेचं असं आहे. देव आपल्याला ऑटोमॅटिक शैतानाला हरवण्याची ताकद आपल्यामध्ये देतो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज देवाच्या लोकांनो, या वचनामधून आपण या गोष्टी आज शिकणार आहोत. आपल्यामध्ये नम्रता असणं गरजेचं असं आहे. आपण देवाच्या अधीन म्हणजे नम्रता, आपण आपल्यातील गर्विष्ठपणा हा काढून टाकला पाहिजे, नाही का. आणि मग शैतान ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये दूर पळून जाईल, ऑटोमॅटिक तो तुमच्यामधून दूर पळून जाणार असा आहे. आणि आपण पाहूया मत्तयाचा 4था अध्याय काढूया आपण. मत्तयाचा 4था अध्याय. कोणी वाचत असलं तर वाचा, एक वचन पहा. 4था अध्याय, मत्तयाचा 4था अध्याय आणि पहिलं वचन. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. आता या ठिकाणी आपण पाहतो की यामध्ये काय म्हटलं आहे की तेव्हा शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले, नाही का. कोणी? आत्म्याने. यात परमेश्वर ठिकाणी लढण्यासाठी आपल्याला लढण्यासाठी सांगत आहे. आणि म्हणून सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी. कोणाकडून? सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून त्याला आत्म्याने त्याला अरण्यात नेलेला. तशीच देवाच्या लोकांना आपल्यात देखील परीक्षा असतात. आपल्याला देखील परीक्षा आपल्याला पास व्हावं लागतं. आपण ज्यावेळेस आपले लेकरं देखील आपण पाहतो की आपण शाळेमध्ये घालतो आणि मग त्यांना देखील पास होण्यासाठी त्या ठिकाणी परीक्षा द्यावं लागते. आणि तसं या ठिकाणी आपल्याला देखील प्रभू येशूची जर परीक्षा होत आहे तर आपली कशी होणार नाही, नाही का. आणि म्हणून आपली देखील पारख या ठिकाणी देव करत आहे. आपल्याला देखील सर्व पारख प्रभू येशू आपले करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शैताना संगते लढायचं आहे. शैतानाला त्या ठिकाणी आपल्याला शैतानावरती विजय मिळवायचा आहे, नाही का. आपल्याला त्या ठिकाणी पाहतो आपण अजून एक वचन पाहूया. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय काढूया. इफिसकरास पत्र 4था अध्याय काढू आपण. आणि 27 वचन वाचा ब्रदर. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 27 वचन त्या ठिकाणी काय म्हणत आहे? आणि शैतानाला वाव देऊ नका. नाही का. शैतान कसा आहे? लबाड आहे. कसा आहे? लबाड आहे. असत्य बोलणारा आहे, नाही का. सत्य कधी तो बोलणार नाही. असत्य शिकवणार असा आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे तुम्ही काय करा? शैतानाला वाव देऊ नका. शैतान आपल्या जवळ असतो, नाही का. आणि तो आपण पाहतो की कोणाला गिळावं, तो गरजणाऱ्या सिंहासारखं त्याला म्हटलेलं आहे. गरजणाऱ्या सिंहासारखं. आता गरजणाऱ्या सिंहासारखं का म्हटलेलं आहे, नाही का. तो कोणाला गिळावं कोणाला नाही ह्यासाठी तो टपून असतो. आणि गरजणाऱ्या सिंहासारखं का म्हटलेलं आहे?
आपण थोडस त्यावरती आपण थोडस मनन केलं पाहिजे. का की आपण पाहतो की आपण जर चाललो असता आणि वाटेने चाललो असता आणि आपल्याला जर एखादं कुत्र जर आलं, ते कुत्र आल्यानंतर आपल्याला ते काय करतं, भोंकतं. भोंकल्यानंतर ते काय करतं, आपल्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करतं. पण आपण काय करतो, आपण त्याला काहीतरी प्रतिकार करतो कुत्र्याला, नाही का? प्रतिकार करतो आपण त्याला मागे हटण्यासाठी, काहीतरी प्रतिकार करतो आपण. हाड म्हटल्यानंतर किंवा आपण एखादा दगड हातामध्ये घेतल्यानंतर किंवा एखादी काठी आपण हातात घेतल्यानंतर ते कुत्र काय होतं, पाठीमागं जातं कुत्र. पण सिंह, सिंहाचं नाव घेतल्यानंतर माणसाला काय होते, आपल्याला सांगायला गरज नाही, नाही का? जर सिंहाचं नाव जर घेतलं तर आपल्याला परिस्थिती निर्माण होते, घाबरून जातो, नाही का? म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, गरजणाऱ्या सिंहासारखा कोण आहे, शैतान आहे. म्हणून अशा शैतानाला आपल्याला त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, शैतानाला वाव देऊ नका, शैतानाला वाव देऊ नका. आणि म्हणून देवाच्या लोकांना आपला विश्वास हाच पाहिजे आहे की देव माझ्यामध्ये आहे, तो सर्व संकटातून मला सोडवणारा आहे. कुठलाही अरिष्ट येऊ काही, परंतु देव माझ्या बरोबर आहे, नाही का? हा विश्वास आपल्यामध्ये असणं गरज आहे. आणि मग सर्व कुठल्या समस्या असो, अडचणी असो, कुठल्या अडचणी निर्माण हो, परंतु आज आपल्याला देवाचं वचन हे सांगत आहे की तुम्ही शैतानाला वाव द्यायची नाही. शैतान आपल्यामध्ये कार्य करण्यासाठी तो टपून असतो, परंतु आपल्याकडे जर देवाचं वचन आहे, देवाचं वचन आपल्याजवळ जर आहे, कारण की देवाच्या मुखातील तो शब्द आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना आपल्याला देवाचा शब्द आपल्याकडे आहे, देव आपल्या बरोबर आहे, तर निश्चित अर्थाने शैतानाला आपण अडवण्याची ताकद देखील आपल्यामध्ये आहे. हालेलुया. देवाला कुठल्याही गोष्टीची आपल्याला देवाने काय केलेलं आहे, देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, या शैतानाला अडवण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आज आपण या वचनातून याच गोष्टी शिकणार आहोत की त्या ठिकाणी म्हटलंय की शैतानाला तुम्ही वाव देऊ नका. शैतानाला वाव देऊ नका म्हणजे काय? आपण ज्यावेळेस कौटुंबिक घरामध्ये असतो, आपल्या कुटुंबामध्ये असतो, एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीद्वारे सैतान कार्य करायला लागतो, पण त्या व्यक्तीला समजत नाही, परंतु ज्या वचन समजत आहे, वचन तुम्ही परंतु आचरण करणारे, कृतीमध्ये आणणारे असणं गरजेचं असं आहे. का की जर आपण वचन आचरण करणारे असे आहोत, तर ज्या वेळेस आपल्या कुटुंबामध्ये किरकिर होते, भांडण होते, त्यावेळेस मात्र शैतानाला वाव मिळतो. आणि मग त्यावेळेस हा त्याच्यावरती, तो त्याच्यावरती, नाही का? पण ज्या परिवारामध्ये देवाचं वचन आहे, देवाचं वचन आहे, देवाचं वचन आचरणारी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्ती बरोबर त्या ठिकाणी काय करणार आहे, तो जर व्यक्ती, पुढचा व्यक्ती जर त्या व्यक्तीवर जर मोठ्याने तो आवाजात बोलत असेल, पण ज्या व्यक्तीला देवाचं वचन आहे, जो व्यक्ती ते वचन आचरणारी व्यक्ती आहे, तर निश्चित अर्थाने ती व्यक्ती गप्प बसणार आहे. आणि गप्प बसल्यानंतर त्यात तो शैतान ऑटोमॅटिक त्या ठिकाणी गप्प बसणार आहे. आणि म्हणून शैतानाला वाव द्यायची नाही, हेच वचन आपण आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं असं आहे. शैतानाचं हसू होऊन द्यायचं नाही. कारण की आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो की जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्या मार्गाने त्याला आशीर्वाद देवाने दिलेला आहे, त्याला म्हटलेला आहे तो धन्य असा आहे, नाही का? आणि म्हणून आज देवाच्या लोकांना आपण आज परिवारामध्ये आपण मेन आहोत. जो पुरुष मेन भूमिकेमध्ये असतो, जो पुरुष कर्ता असतो, आणि तोच पुरुष जर जगाच्या राहरीतीप्रमाणे गुंतलेला असेल, तर त्या ठिकाणी सर्व काही आपण पाहतो की जुने शब्द आहे की घर आहे, छप्पर आहे, त्या ठिकाणचं आड फिरलं म्हणजे वाशे देखील फिरतात, अशी जुन्या लोकांची म्हण आहे. तसं
आपण जर घरामध्ये मेन मनुष्य आहोत, आपण जर देवाच्या वचनामध्ये खंबीर आहोत, तर निश्चित अर्थाने आपला परिवार देखील आपल्या संगती चालणार असा आहे. देवाच्या अधीन असणार असा आहे. देवाच्या आज्ञांचं पालन करणार असा आहे. जर मेन व्यक्ती जर बाजूला चाललेली अशी आहे, तर त्या ठिकाणी शैतानाला वाव मिळेल. म्हणून देवाच्या लोकांनो, शैतानाला वाव मिळवून देऊ नका. आपण एक वचन काढूया, 2 करंथी पत्र काढूया आपण. त्याचा 2रा अध्याय आपण काढूया आणि 11 वचन वाचू आपण. अशा हेतूने की आपल्यावर हम्म. सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. हा, कशामुळं? आपल्याला माहित आहे आपल्या कुटुंबामध्ये लेकराद्वारे शैतान कार्य करत आहे. शैतान त्या लेकराद्वारे आता काहीतरी करणार आहे आणि हे आपल्याला माहित आहे. की आपल्याला काय माहित आहे? आपल्याला माहित आहे की या लेकरामध्ये शैतानाने कॅच या लेकराला केलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण देवाचं वचन सांगतोय, अशा हेतूने की शैतानाचे वर्चस्व होऊ नये. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? की त्या लेकराचं ओळखायचं आहे. आपल्याला गप्प राहायचं, त्याच्या तोंडी लागायचं नाही किंवा एखाद्या मनुष्याच्या आपल्याला नादी लागायचं नाही. त्या ठिकाणी आपण जर एखाद्याच्या नादी लागायला गेलो, मग त्या ठिकाणी आपल्यामध्ये काय आला? अहंकार आला, घमेंड आली आणि हे शैतानाचं काम आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये शैतान त्या ठिकाणी कार्य करील. आणि म्हणून देवाच्या लोकांना या वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे की अशा हेतूने की आपल्यावर शैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. आपल्याला सगळं कळत आहे. कधी कळणार आहे? आपण देवाचं अधीन आहोत. देवाचं वचन आपण ऐकणारे नसून ते आचरण करणारे असे आहोत. तर आपल्याला त्या ठिकाणी शैतानावरती आपल्याला जय मिळवता येणार आहे. त्याला आपल्याला वाव देणार नाहीये. आणि म्हणून अजून एक वचन काढूया आपण. 1 पेत्र काढूया, त्याचा 5वा अध्याय काढूया. 1 पेत्र 5 अध्याय आणि 8 वचन वाचा बरं. 1 पेत्र याचा 5वा अध्याय आणि 8 वचन वाचा. साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी व रक्त. 1 पेत्र 5 अध्याय आणि 8 वचन. सावध असा. 1 पेत्र सावध असा, जागे राहा. शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. पाहिलं ना? सावध राहा, जागे राहा. तुमचा शत्रू कोण आहे? शैतान आहे. आणि हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. तो कोणाला गिळावे हे शोधित निसता तो काय असतो? फिरत असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय देवाच्या लोकांनो? सावध राहायचं आहे. सावध राहायचं आहे. आणि सावध असल्यानंतर आपल्याला शैतानाला वाव मिळणार नाही. आणि म्हणून देवाच्या अधीन आपण असणं गरजेचं असं आहे. आणि आज आपण पाहतो या ठिकाणी सुंदरशा वचनाने आपल्याला देव बोललेला असं आहे. आणि देव आपल्याला खरोखर या वचनाने आशीर्वादित करणार असं आहे. आणि एकच वचन वाचूया आपण आता. एक वचन वाचा. इफिसकारास पत्र 6वा अध्याय काढा आणि 11 वचन आपण थांबणार असे आहोत. इफिसकारास पत्र 6वा अध्याय 11वं वचन वाचा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शास्त्र सामग्री धारण करा. काय
सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून काय करायचं आपल्याला? देवाची शास्त्र सामग्री, देवाचं वचन, देवाचं धारण वचन आपल्याला काय करायचं आहे? धारण करायचं आहे. आपल्याला ते स्वीकारायचं आहे. त्याच्या आज्ञा, विधी, नियम हे सर्व काही आपल्याला काय करायचं आहे? पाळायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते की आपल्याला या सर्व काही गोष्टी आपण शैतानाला त्याचे डावपेच ओळखण्यासाठी आपल्याला या गोष्टी देवाने शिकवलेल्या आहेत. शैतानाला अडवायचं आहे. शैतानाच्या सर्व डावपेचा पुढे आपल्याला काय करायचं? आपल्याला टिकाव धरता आला पाहिजे आहे. आणि म्हणून आज हे वचन आपल्याला खरोखर म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि शैतानाला अडवा. शैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो हे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे कारण हो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.